गरीब ना पोऱ्यान लगीन जमी गे जाईन ब्यान मग नाचले हो आपलं आपलं बरोबर आहे का नाही. बाकी ना वट्टावर बडी बडी वत तिने वय कस काय उपाडी रे याने तुला 35 ना नाही रे 40 ना वय जाय तरी वाव नाही तुला दानच चांगले नाही का अजिबात नाही. मध्ये कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जोडत नाही. सक्का मामान पोर जरी कोणी मधमा पडाशिवाय भेटत नाही ते देव भेटायला कोणतरी मधमा पडायला पाहिजे का नको. हाय असं सोपं सांगत त्यातले लगेच पटीच असते आणि मन तत्वच तसं मला सोपं तरी सांगा ना आवडत त्याला एकला आवडणं म्हणून गुच्चूर राहील काही काय ना सुरू पड जाई असं. मी एक व्हिडिओ बघितला भाषण चालू होतं आणि एक भाऊ पुढी तोही राहतात पुढी तोकी राहतात लोकेशी पडाची टाय आवाज देण्यात सध्या तसं चालू आहे. पिचेस यावर आगे तर काही बरं चांगले वातावरण चांगले सर्व लोक अशी खेळीची राहणार मस्त वाटणार मला मन बिचित लागे हो नाही काय राहत माहिती आहे का असं कोरत राहो का शेंगा सापडायला पाहिजे म्हणजे सरा करायला चित लागस असं हसत खेळत लोक राहणार का मन गैरचित लागत बरं दादा असेल सरपंच मन गैरचित लागस त्यांना कारण असं असं लोके राहणार का चित असं लागत बा आपलं सांगेल असले पटी राही ना बा मग आपण काहीतरी सांगू असं वाटत नाही तर काही काही ठिकाणी लोक आपण कीर्तन मग असाडू का ते असा दखतो हो हास रे हो आप्पा हास रे हो म्हणा कार तू उपडी जाशी रे कीर्तन मा हासो. खरं तर कोरोना मा गणत लोक घ्यात बिचारा आपल्या आई ना वाढीव आयुष्य भेटेल शे हाशी खेळीशी जगिल्या. मला एक व्हिडिओ चांगला व्हायरल होय ना काय नाही हो दुःख तरीशीन काहीच भेटत नाही. दुःख मग काय बस मला सांगा. जर समजा एखादा ना गरीब ना पोऱ्यानं लगीन जमी गे गरीब ना पोऱ्यानं लगीन जमी गे जाईन ब्यान मग नाचले हो आपलं आपलं बरोबर आहे का नाही. बाकी ना वट्टावर बडी बडी वत तिने वय कस काय उपाडी रे याने तुला 35 ना नाही रे 40 ना वय जाय तरी वाव नाही तुला दानच चांगले नाही. दुसरा ना आनंद माना महाराज यानापेक्षा मोठं हो जगाना आनंदच नाही. दुसरा ना आनंद आनंदित राहो बाकी नसले किडा पाडानी सवय राह मस्त वातावरण आहे का बाय खेळतं वातावरण शेपटाचं ना अशी खेळी राहणार मन चित लाग राहणार आणि तुमले सांगच बरं का हसत राहो माणूस नाही. आमना बाबा ये मन बाबा आहेत ना पुरा कीर्तन 2 तास असतच त्या निम झोप टायने सुद्धा अशी पडली मनीषीन मी त्यासले हसले म्हणत आमना दोन्ही नसते मजा मी बी हाशी रास बरं का मनकडे जर कोण देखा ना मला सवय मनकडे देखा का मी लगेच आपल्या हसल्यानं जर कोणाचा दिवस चांगला जात असेल तर का पाहिजे हसायला पाहिजे दादा श्री बरोबर आहे की नाही. कोणी देखा का आपण असणं का त्या माणूसले बी समाधान वाटतं हो रे एवढा मोठा महाराज बाई बोलता मन मग क्या विचारायला की देखतात आज ना भाऊ त्यासले बी समाधान त्यासना बी 3 चांगला जा फक्त असा ना अर्थ वेगळा नको निघाले. हसत राहू माणूसने आणि जो हसस ना आपली पक्की गॅरंटी आपला कीर्तन 2 तास बसणार बिलकुल हाशिलीन आणि मनमा शंका कुशंका न ठेवता जर हाशिलीना ना पक्की गॅरंटी 6 महिना तुमले अटॅक यावं नाही. बाकी ना म्हणतच होती मग 6 महिन्यानंतर काय करा ना आपण नाच दी टाका ना मरणं नाही म्हणल्यावर हा सुरू ठेवा ना दादासाहेब. खऱ्या संतांची गाठभेट झाल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. मग खरे संत कोण ज्ञानोबा परंपरा चालत आलेली आहे पण ज्यांच्यासाठी आज मी आलोय त्या संतांचं 2-5 मिनिटासाठी चरित्र सांगतो कशा संतांना अक्षरण गेलं पाहिजे. लक्षपूर्वक आहे का किती मोठा अधिकार आहे. मी स्तुती करेल माझी काय लायकी मी त्यांच्या पायाची धुरही बनू शकत नाही पण महाराज नामदेवरायासारख्या महात्म्यानं सुद्धा त्यांची स्तुती केली आहे. थोडक्यात सांगेल लक्षपूर्वक आहे का. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि चालू कीर्तनामध्ये भानुदास महाराज सांगत होते भैया पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता ज्याला हात नाही त्याला हात देतो ज्याला पाय नाही त्याला पाय देतो ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो फक्त तुम्ही वारीला जा आणि त्याच्याकडनं मागणी मागा नक्कीच द्यायला तयार असतो महाराज. भानुदास महाराजांच्या कीर्तनातून ऐकणारा व्यक्ती होता ज्याला हातही नाही आणि पायही नाही अशी व्यक्ती कीर्तन ऐकत होती. त्या व्यक्तीचं नाव होतं कोण नाही तुम्ही नका सांगा आता कोण होतं बहिणी सोबत हा मायच्या आमले नाही माहिती कोण होतं काय होतं आणि आमले माहिती राहतं तुला कसा जडकावतो काटे. कुर्मदास नावाचा व्यक्ती ज्याला हातही नाही पायी नाही अशी व्यक्ती वारीला जाते. भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकून जर का पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता ज्याला हात नाही त्याला हात देतो ज्याला पाय नाही त्याला पाय देतो ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो असा दाता आहे म्हणले एकदा त्याच्याकडे गेलं पाहिजे. कुर्मदासाला हातही नाही पायी नाही लोटांगण घालत घालत वारीला चाललेत आणि वारीला जात असताना अरण भेंडीच्या जवळ काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकले. काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकल्याच्या नंतर आता चालता येत नाही उठता येत नाही करावं काय प्रश्नचिन्ह.
एवढे अशक्त झाले त्यांच्याकडनं चालता येत नाही. पण दादा वारीतले लोक जात होते आणि वारीतल्या लोकांचं भजन चाललेलं होतं. काय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊलीचा तो नामकथन ऐकल्याच्या नंतर भगवंताचं साधू संतांचं नामचिंतन कानी पडलं. कुणीतरी वारकरी जात आहेत म्हणून आवाज दिला, वारकरी बाबा वायका ना. वारकरी बाबांना फिरून बघितलं पण नेमकं असं होतं की कुर्मदास काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकलेला, कोणाला दिसलाच नाही. चालायला लागले. पुन्हा आवाज दिला, वारकरी बाबा बघा ना. एकदम मागे फिरून बघा तर खरी. एका वारकऱ्याचं लक्ष गेला, काट्याच्या कुरपड्यामध्ये कोणीतरी अडकलेलं आहे. जवळ आले, बघितलं. म्हणले दादा आपण कोण? म्हणले मी कुर्मदास. ओ तुम्हाला हात नाही पाय नाही इथपर्यंत आले कसे? म्हणले काय नाही, भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं. भानुदास महाराज कीर्तनातून सांगत होते पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. मागितल्याच्या नंतर सगळी इच्छा पूर्ण करतो. त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालो वारकरी बाबा. पण काय करू, हातही नाही पायही नाही. जोपर्यंत ताकद होती तोपर्यंत लोटांगण घातलं. आता मला चालणं शक्य होत नाही. वारकरी बाबा तुम्ही जाताय ना, तुम्ही जाताय ना, जगाच्या मालकाला माझा एक निरोप सांगा. तुझा भक्त तुझ्या दर्शनासाठी येत होता, त्याला येणं शक्य होत नाही. तो कुठेतरी थकला, आता त्याच्याकडनं तुझ्यापर्यंत येता येत नाही. देवा शक्य झालं तर तूच जा ना त्याला भेटायला. माझ्या जगाच्या मालकाला वारकरी बाबांना संदेश दिला, देवा तुमचा भक्त तुमच्यासाठी येत होता दर्शनाला, पण येणं शक्य होत नाही. म्हणले एक करा ना, तुमच्या भक्तानं तिथंच बोलवलंय तुम्हाला. महाराज माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली, विटेवरनं उडी मारली आणि कुर्मदासाच्या भेटीला निघालाय माझा जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा. कुर्मदासांच्या भेटीसाठी निघाला. आता निघाले तर खरी भगवंत, पर भगवंताच्या सोबत दोन लोक आलेले, माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय. दोघं संत सोबत होते. दोघं संत सोबत होते. कुर्मदासांच्या जवळ पोहोचले. कुर्मदासांना सांगितलं, अरे हातही नाही पायही नाही तरी तुम्ही वारीला निघालात? म्हणे हो. हातही नाही पायही नाही तरी तुम्ही माझ्या दर्शनाला निघालात? म्हणले हो देवा. अरे कशासाठी? म्हणले मी भानुदास बाबांचं कीर्तन ऐकलं. भानुदास बाबा सांगत होते पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. म्हणले देवा मी ऐकलं आणि तुमच्या भेटीसाठी निघालो होतो. बोलू नका ना, आवाज नाहीये. येतोय ना आवाज? येतोय ना आवाज? येतोय ना मागे? मग राही ना त्या काहीतरी होईना ते तर ते बोरला ना कोणतरी. कुर्मदासांनी सांगितलं की तुम्ही भानुदास महाराजांचं मी कीर्तन ऐकलं आणि भानुदास महाराजांच्या कीर्तनातून ऐकलं की पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो. म्हणून देवा मी तुमच्या भेटीसाठी निघालो होतो. देवानं सांगितलं माया भेटीकडे निघाले होते ना? म्हणले हो. तुम्हाला भानुदासांनी सांगितलं होतं ना की पंढरीश पांडुरंग परमात्मा जे मागितल्याच्या नंतर ते देतो. म्हणले आता मी तुमच्या समोर आहे, मागा काय मागायचं असेल, जे मागायचं असेल ते मागा. कुर्मदासानं सांगितलं देवा मी आता शेवटचा क्षण मोजतोय आणि त्या प्रसंगाला तू माझ्या डोळ्याच्या समोर आहे. याच्यापेक्षा अजून आनंदाचा क्षण फिरून कधी येणार आहे? म्हणले तू माझ्या डोळ्याच्या समोर आहे. आणि तुम्हाला सांगतो बरं का, खूप कमी लोक असतात की भगवंत समोर आहे आणि भगवंताच्या समोर ते देहाचा त्याग करतात. त्याच्यामध्ये कुर्मदास, पितामहा भीष्म आणि रामायणामधला पशुया त्याचं नाव जटायू. कमी लोक असतात की भगवंत समोर आहे आणि त्यांच्या समोर देहाचा त्याग करतात. कुर्मदासांना सांगितलं देवा तुम्ही जगाचे मालक माझ्या समोर आहेत, मला आयुष्य नको, फक्त तुमच्या मांदीवर मला जीव सोडायचा, देह त्यागायचा. भगवंतानं मांदी दिली. किती भाग्यवान असेल तो जीव, किती भाग्यवान असेल साहेब. सोपं आहे का? जगाच्या मालकाच्या मांदीवर देह त्यागतोय, याच्यापेक्षा अजून आनंदाचा क्षण कोणता असू शकतो? दादा विधी पूर्ण आटोपली भगवंतानं. आता माघारी निघाले पंढरपूर जायला. पंढरपुराला जायचं पर सोबत आलेले दोघं संत होते. भगवंताला थोडा खेळ रचायचा होता आणि माऊलींना सांगितलं माऊली मला पाण्याची तहान लागली आहे, मला पाणी प्यायचंय हो. माऊलींनी समोरच बघितलं, हिरवळ दिसत होतं. हिरवळ होतं तो मळा होता सावता बाबांचा. सावता बाबांच्या मळ्याकडे हात दाखवला. भगवान अगर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर हिरवळ दिसतं, तिथं नक्की पाणी भेटेल, तिथंच पाणी घावणार आहे जा. म्हणले बघा आता जगाचा मालक पाणी पिण्यासाठी गेला, त्याच्यापेक्षा खेळत रचलेला माझ्या जगाच्या मालकानं पाणी पिण्यासाठी गेले. सावता बाबांच्याकडे गेले. सावता बाबांना सांगितलं महाराज माझ्या मागं दोन चोर लागले इथं, माझ्या मागं दोन चोर लागले इथं, मला लपायला जागा द्या. म्हणले सावता बाबांनी सांगितलं मिरचीत लपा. म्हणले ते चोर एवढे बेकार आहे तर मला तिथंही धरतील. म्हणे उसात लपा. अरे तिथंही सापडवतील. मग केळीमध्ये लपा. म्हणे कुठे का पाडत नाही, मला धरली तिला. सावता बाबांनी थोडाही विलंब न करता विडा घेतला, स्वतःची छाती फाडली आणि हृदयात भगवंताला सांगितलं देवा येऊन बसा. म्हणले माझ्या हृदयात. भगवंताला हृदयात जागा देणारा पहिला संत असेल तर ते म्हणजे सावता बाबा.
जगाच्या मालकाला हृदयात स्थान दिलं. आता इकडे दोघं संत वाट बघत होते, भगवंत येत कसे नाही. दोघंही निघाले, ज्या दिशेनं भगवंत गेलेले त्या दिशेनं गेले. आणि गेल्याच्या नंतर सावताबाबांच्या जवळ गेले. सावताबाबांनाच क्वेश्चन केला, महाराज इकडनं कोणी इस्माला जाताना बघितलं का? सावताबाबा म्हणले, नाही बापा, नाही कोणाला बघितलं, कारण देवानं सांगितलं होतं माझ्या मागं 2 चोर लागले, कदाचित हे चोर तेच असतील. सावताबाबा सांगत नाही, पण माऊलींचं लक्ष गेलं. अरे काही महात्मा आहे म्हणले. नामदेवरायांना सांगितलं, नामदेवराय अरे यो महात्मा सांगतो मी कोणाला बघितलं नाही, खोटं बोलतायत म्हणले. पर या महात्म्याला धन्यता द्यावी तेवढी थोडी. म्हणले झालं काय? बघा ना, स्वतःची छाती फाडली आणि जगाच्या मालकाला विराजमान केलं. हे दिसलं कधी माहितीये का? भगवंताचा थोडा पितांबरचा काष्टा बाहेर दिसत होता. आणि तो पितांबरचा काष्टा बघितल्याच्या नंतर सांगितलं, या महात्म्यानं हृदयात भगवंताला विराजमान केलेल्या. मग माऊलींच्या मुखातून डोळ्यातून अश्रू गळत होते, मुखातून वाक्य निघालं, अरे जगाच्या मालकाला छाती फाडून जर हृदयात जागा देत असेल तर या महात्म्याला धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे. तेव्हा माऊली ज्ञानोबारायने सांगून तर झालं, पण नामदेवराय सांगतात, माऊली या महात्म्यानं स्वतःची छाती फाडून जगाच्या मालकाला विराजमान केलं. या महात्म्याला धन्यता देण्यापेक्षा या महात्म्याला जन्माला घालणाऱ्या मायबापांना मी धन्यता देतो. सावताबाबांनी कुठंच गेले नाही, घरी बसल्या भगवंताला बोलवून घेतलं. भक्ती करायची ताकद असली का, जशी भक्ती ना तसा भगवंत आपल्याला भेटतो. बरं हा, काही काही लोक सहज नामचिंतन करतात. एक लहानपणी तुम्हाला आठवत असेल महाराजजी, आपल्या आर्वीमध्ये एक आजीमाई होत्या, त्यांना चालताच येत नव्हतं, पण पंढरपूर फिरून आल्या होत्या. ज्यांना बाथरूमला सुद्धा 2 लोक घेऊन जात होते, ती व्यक्ती घरातल्या घरात बाथरूमला सुद्धा जाऊ शकत नव्हती. बरं का, ती व्यक्ती स्वतःच्या पायानं चालून पंढरपुराला जाते, तिकडनं येते. हा आर्वीलाच, तुमच्या तालुक्यात आर्वी, हा मतलब इथून जवळच ना तुम्हाला. हा, ही सत्य घटना आहे. तसं सावताबाबांना सुद्धा, सावताबाबांना कुठे जायची गरज पडली नाही, जगाच्या मालकांनाच भेट दिली. पण सांगू का, जे काम आहे ना ते जर तुम्ही आपलं, तिथंच भगवंत आहे. जे आपण करतोय ना त्याच्यातच भगवंत आहे. थोडक्यात एखादा सालदार आहे, त्यांनी जर नीतीनं काम करा ना, नीतीतीन काम करा ना, लवकर साले भरणं सोडतेस. मन बोलणं समजी नाही ना, कारण जुना लोकेशनी म्हण नीती तटे बरकत. बरोबर आहे की नाही? म्हणून सांगतो, सावताबाबा कुठं गेले नाही, भगवंत सावताबाबांना भेटायला आले. भक्ती तशी होती, कारण सावताबाबा जे काम करत होते ना त्या कामातच भगवंताला शोधत होते. अशा संतांना शरण जायला तो संत सांगतात. पांढऱ्या शुभ्रा पाण्यात उभे राहतात. उभा राहायची पद्धत पण तशी. कसे? एका पायावर उभे राहतात. सरपंच साहेब कसे उभे राहतात? एका पायावर उभे राहतात. दिसायला पांढऱ्या शुभ्रा, एका पायावर उभा. कोणी गोष्ट कराय ना मी बगडा नाही, मग आम्ही विषय पांढरा शुभ्रा असं थोडी. मला जे सांग नाही त्या एक शतवय समजेन तुम्ही. जो माणूस इथला चांगला कामे करा ना, तो माणूसले काय अधिकार आहे मला तसं बोला ना? अजिबात नाही, अजिबात नाही. असं नाही. मला जे रिअल मांडायचे ते ऐका. तुम्ही जरा भाव चेंज करा. मला जे सांगायचे ते भाव चेंज करा, ऐकायचे. दिसायला जर पांढरा शुभ्र असेल तर तो चुकीचाच असेल असंही नाही, आणि तो चांगलाच असेल असंही नाही, हे पटवतोय मी. मग पांढरा शुभ्र मी स्वतः आहे, मग मलाही चुकीचं ठरवा. काही काही दिसायला असतात पण आतून नसतात. बगडा दिसायला पांढरा शुभ्रा उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा राहतो. त्या मछली असते का, ते कीटक असतात ना पाण्यातले, त्यांना असं वाटतं की भैया एका पायावर उभा म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे. दिसायला पांढरा शुभ्र एका पायावर आहे, कीटकांना वाटतं एका पायावर उभा आहे म्हणजे नक्की तपस्वी साधू. साधू कधी कोणाची नुकसान करत नाही हा विश्वास ठेवून ते कीटक त्याच्या आजूबाजू फिरतात. मग पांढरा बदल काय करस बगडा, त्याच्या बरोबर जोवळ येऊ देस, आणि जो का पाय उचलेले तो बरोबर त्यांना डोकावर ठीक. कोण? पांढरा बगडा. असा गणच पांढरा बगडा राहतस, दिखाले पांढरा राहतस पण आतून काळात राहतस. साधू कोणाला म्हणावं? साधू कोणाला म्हणावं? आम्ही पांढरे कपडे घातले म्हणून आम्ही साधू झालो का? अजिबात नाही, अजिबात नाही. साधू कोणाला म्हणावं? काही काही ना आमचे संतांचे प्रमाण हे ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, हो ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी मनती साधू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी मनती साधू, कर्म
अंगाला बोनी अंगाला बोनी अंगाला बोनी राख डोळे झाकोनी करती पाप डोळे झाकोनी करती पाप अंगाला बोनी काही काही ना दाखवतात पण ते आतून नसतात. आणि तुम्हाला सांगू का, संत साधू ओळखत असताना ना आपली दृष्टीची सुद्धा तेवढी ताकद असली पाहिजे. आपली दृष्टीची पण तेवढी ताकद असली पाहिजे. बर आपण चालूच कोणी सांगा का लगेच अटकतच आपण. हो लगेच विश्वास करतो, पण जोपर्यंत आपण पारखत नाही तोपर्यंत विश्वास कोणावर करायचा नाही. आणि मी असलो तरी सुद्धा सांगतोय, बर मी साधूंची व्याख्या सांगतोय. ब्रह्मचारी साधू असतात बाकीचे. साधू कोणाला म्हणावं दादाश्री? ब्रह्मचारी साधू कोणाला म्हणावं? लगीन करणं त्याले का? बाकीचे भेटण्यात नाही त्या मारा घ्या त्याले साधू म्हणतात का? अजिबात नाही. साधूनं एकांत गाठावा आणि एकांत मध्ये राहावं. आणि आलाच प्रसंग लोकांमध्ये तर कमीत कमी संसारीच्या घरच्या निंदा करत बसू नये. साधूने खानदानी साधूच बद्दल सांगायला मी. बाकीना साधू म्हणलेतच आणि त्या पै काही पै निंगई बरं काय नाही याला कसं काय साधू म्हणा ना? हा वेगळा पार्ट आहे. ती नीच साधू म्हणणं पडते. ओरिजिनल नाही, खराब कंपनीना माले भाऊ. ओरिजिनल साधू कधीच कोणाची संसारी लोकांचं चिंतन करत नाही, विषय डोक्यातच घेत नाही. खऱ्या साधूच्या डोक्यात फक्त एकच, मनात एकच असतं. काय? मन लागा मोरा यार फकीरी में, 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 मन लागा मोरा यार फकीरी में. जर असं असेल तर अशा साधूला, अशा संतांना शरण गेल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. पण आपण खरा संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर आपण खरा संत ओळखला पण पाहिजे. आणि ओळखण्याची आपली तेवढी दृष्टी पण असली पाहिजे. थोडक्यात सांगू का, साधू आणि संत कधी ओळखणार आहेत लोक? अरे साधी साधी गोष्ट आहे, साधू संत ओळखायचं जाऊ द्या, बाकीच काही कीर्तनकार वैकावतात नाही. दादासाहेब कीर्तनकार वैकावतात नाही. मी एक ठिकाणी एक भाऊनी मला स्टँडले तारीख दिली म्हणे, रवी किरण महाराज म्हणतं काय म्हणे, तुम्हाला युट्यूबला बराच कीर्तन ऐकत म्हणतं. बरं मन बापने पुण्यतिथी करणे शे कीर्तन ठेवणं शे म्हणतं. चालीन भाऊ. त्या भाऊनी मला तारीख सांगी, मी बारी बरीन तारीख लिहिली नाही. आता मला जायचं कार्यक्रमाला, पण तो प्रसंग असा होता, मी गाडी बिडी काय लिहू नये, गाडी बिडी होतीच नाही म्हणे. म्हणेशील मी बसना प्रवास करू एसटीना. आता एसटीचा प्रवास करायचा म्हणल्यावर 2 दिवस आधी त्या भाऊचा फोन आला मला. महाराज म्हणतं काय तारीख द्या मशाना म्हणता. हो ना दादा. मग म्हणे महाराज परवा कीर्तन शे. म्हणलं हो. पण म्हणे महाराज मन बापनी पुण्यतिथी शे, भजनी मंडळवाला असले जेवण सांगेल शे. म्हणतं बरं तुम्ही बी जेवण लिया म्हणे. म्हणतं मग इसो ना भाऊ. पण जेवणले काय बनाव म्हणे महाराज. म्हणतं करा ना भाजीपोळी काहीतरी. हो महाराज पहिल्यांदा कीर्तनकार जेवाडचो काहीतरी चांगलं सांगावं म्हणे. म्हणतं भाऊ 1-2 भाजी बनाय टाक. मटणी भाजी बिजी बनव म्हणतं. मटणी उसळ बेसळ. हो महाराज पहिल्यांदा विरायनात म्हणे तुम्ही. मग म्हणतं भाऊ बासुंदी पापडी कट टाक 1-2 भाजी बनव. काय म्हणे महाराज. मग तू नका बुतडा लव जीव करस. म्हणजे कीर्तनकार काय खातात हाय बी माहित नाही तुला. उलगेल वावरले. आता 2 दिवसावर विषय आला ना. मी कार्यक्रमाला निघालो, बसचा प्रवास. स्टँडला उतरलो जिथं जायचं, पण नेमका पिरियड होता ना दादाश्री, तो कोरोनाचा होता. आठी म्हणू का त्याचे बाकीचे लगेच समजेल असं. मी जेव्हा निघालो का मी गावात प्रवेश केला. गावात प्रवेश केल्याच्या नंतर कोणत्या माणसाचं घर कुठे आहे. आता मला कारभारी बाबांचं घर माहित नाही म्हणून कोणाला तरी विचारावं लागेल ना जायचं म्हणल्यावर. आता मी कोणाला तरी विचारावं म्हणून जरा नजर टाकली. 59 घर होते का आजी माई बसली होती. म्हणलं आजीला विचारावं की आजी आमक्या आमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहतं, त्यांचं घर कुठे आहे म्हणून. मी त्या आजीकडे जाईच राहतो तोपर्यंत आजीनेच मला असा हाक मार म्हणे भाऊ आता आहे म्हणे. मला असं वाटलं म्हणतं आजीना पोऱ्यानेच तारीख द्यायची म्हणतं. मी जोडे गो बारी बरीच नाही. ती आजी म्हणे भाऊ तू करम फुले ही कस का म्हणे. ओ म्हणा बापरे. म्हणता हाय मायले कीर्तनकार मान करम फुले ऐकणार मा बी फरक सापडणार नाही. मी त्या आजीकडे देखू काय मनाकडे देखू कोठे चुकाय नको असं. मग नंतर म्हणा लक्षा मावून आजीने चूक नाही शे म्हणता. आई चूक आपली शे. काय म्हणीची बॅग होती ना बॅगच चुकीने होती. म्हणता ते बॅग बदलावणी पडीन भाऊ आपले करम फुले ऐकणारा म्हणाला लाग्या. बॅग बदलावणी पडीन. दुसरा कार्यक्रमले जावान टाइमले दुसरी बॅग लिहिणे आमना जुना बाबा लोक वापरत ना की शबनम बॅग.
मी शबनम बॅगली नाही त्यांना मग पेटा ठेवा उपरनं ठेवा आणि कार्यक्रमला एस टी मा निघू. आता एस टीना जोपर्यंत प्रवास होता तो होई घ्या. मग नदीना पलीकडे जाणं होतं मला. आता नदीच्या पलीकडे जायचंय. मग नदीना कोपरे कोपरे चाल राहील तुम्ही. नदी ओलांडणी होती ना. नदीना कोपरे कोपरे चाल राहील. तू एक भाऊ म्हैशीले पाणी मार राहील. त्याने मनकडे देत आणि मला आवाज दिना म्हणे ए भाऊ मग तशी लग रे तू का माल माझी बाजारणार समजी राय ना. आता मला सांगा जर एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहे का? विनोद वजा करायचा. विनोदात मला बोलायची सवय म्हणून विनोद वजा करा. पण मला जे भाव पटवायचे ते लक्षपूर्वक ऐका. जर का एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू ओळखू येणार आहे का? आणि जर का खरा संत ओळखायचा असेल तर आपल्या दृष्टीची तेवढी ताकद पाहिजे. खरा संत एवढ्या सहज ओळखला जात नाही. खरा संताची सहज गाठ भेट होत नाही. मग किती अवघड आहे संत.